स्टेज करा स्टेज करा बहुत अच्छा स्टेज पुढे आवाज जातो बाहेर मॉनिटर हॅलो मेन द्या आवाज स्पष्ट हॅलो हॅलो हां असं मोकळा आला पाहिजे स्टेजवर हॅलो मॉनिटर आणि रिटर्नचे बॉक्स आवाज वाढवा बाहेर भरपूर आवाज आहे वर सोडा स्टेजवर हॅलो रे राम डिस्कन करा म्हणून गेम ट्रबल शार्प हॅलो रे ना हाँ है राम रूप पाहता
मगाशी चांगला लागला होता, बदल झाला पण. हॅलो हां असं ठेवा रिटर्न झालं. माझ्या वडिलांची मिराशी गादी, माझ्या वडिलांची मिराशी उपवास परनी राखला गारवंता, उपवास परनी राखला गारवंता, मेला भोगवता आम्हाला वंशपरंपराला सर्वांची
माझ्या वडिलांची निराशी देवा माझ्या वडिलांची निराशी देवा माझ्या वडिलांची निराशी देवा माझ्या वडिलांची
सुरुवातीला लागला कसा लावला रोप पाहताना छान लागले. हॅलो रिटर्नचा आवाज थोडा मेन. हॅलो अरे हा अरे माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. वंश परंपरा दासनी अंकित तुका मोकलिता लाज कवना. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. विडवला पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या गुरुपादाने कधी जावे स्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नम्र लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केली. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबर आजच्या अभंगातून आपल्या वडिलांविषयी असणाऱ्या परंपरेचा स्वाभिमान व्यक्त करतात. हो वडिलांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा आजचा हा अभंग स्वीकारता घेण्याचं कारण या पुण्यनगरीमध्ये हा एक दिवसाचा भव्य आणि दिव्य कीर्तन सोहळा ज्या निमित्तानं संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी अशोकरावजी बागल बाबांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. त्यांचा संपूर्ण बागल परिवार आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्व रती महाराती मंडळी. त्या मुलांना थोडं शांत बसा सांगता का कोणीतरी? जरा थोडं लांब खेळा म्हणा. जरा इकडे लय विक्षेप होते आवाज देत त्यांना थोडं शांत करा किंवा थोडं बाजूला जाऊ म्हणा. नाही या सगळ्यांच्या सहकार्य कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन ज्यांनी केलं असे आमचे परमार्थ स्नेही बाबांचे चिरंजीव आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे संकेत भाऊ
संकेत भाऊनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आपल्या वडिलांविषयी किती प्रेम असावं, वडिलांच्या कष्टाची त्यांच्या उपकाराची जाणीव आणि त्यातून उत्तीर्ण होण्यासाठी पुण्यस्मरण कसं करायचं. कसं असतं, आजपर्यंत 5 स्टार हॉटेल माणसाने बघितले पण 5 स्टार पुण्यस्मरण आज काळवाडीमध्ये पाहायला मिळालं. जे करायचंय ते मन लावून करायचं आणि टोकाचंच करायचं अशी आमच्या संकेत भाऊंची इच्छा होती. म्हणून अत्यंत सुंदर असं नियोजन आणि त्यांच्या सुंदर नियोजनाची विशेषतः त्यांच्या दोन्हीही भगिनी आणि दोनही दाजी. एक दाजी तर आमच्या कर्जतलाच असते, माझे अत्यंत प्रेम करणारे माझे परम मित्र आमचे राजेंद्रजी कामठे सासवडकर. आमच्या कामठे दाजीने या कार्यक्रमात संदर्भामध्ये वरचा आवाज कमी ठेवा, खालचा स्वर, त्यांनी विशेष आग्रह घेतला. दुसरे दाजी नितीन दाजी गोडशे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी त्यांची विशेष उपस्थिती. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील भजन क्षेत्रातील एक दिग्गज नाव आदरणीय जे भगुरे गुरुजी, गुरुजींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आळंदीवरून आज या ठिकाणी गुरुजींची विशेष उपस्थिती आहे. तरुण कीर्तनकारांपासून ते ज्येष्ठ कीर्तनकारांपर्यंत सगळ्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या गुरुजींनी केलेलं आहे. त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गुरुजींना धन्यवाद. त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व, माझे परमार्थ स्नेही, माझे अत्यंत प्रेम करणारे, महाराष्ट्रातील भजन क्षेत्रातलं फार मोठं नाव, महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणजे भजन सम्राट खिलारी गुरुजी, नारायण महाराज खिलारी गुरुजी, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमचे परमार्थ स्नेही संकेत महाराज आरोटे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट, नेहमी माझ्यासोबत असणारे माझे मित्र प्रसाद महाराज मरळ पाटील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, माझे गुरुवर्य, माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत, बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आम्ही हा कार्यक्रम कोणाचाच दिंडीमध्ये जाणार आहे, कारण आज प्रस्थान झाले तुकोबाऱ्याचं, त्याच्यामुळे बाबाही उपस्थित आहेत. सुंदर गायनाची साथ करण्यासाठी आमचे बंधू प्रवीण महाराज पठाडे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. आदी करून परिसरातील पंचक्रोशीतील सर्व रती महाराती मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, शिवचरित्रकार, महाराष्ट्रातील शिवचरित्रामध्ये कीर्तनकारामध्ये, तरुण कीर्तनकारामध्ये ज्यांचं विशेष नाव असे आमचे बालाजी महाराज बोराडे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आदी करून सर्वच मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. करण्याचा थोडा कमी ठाणे, मेन आवाज द्यायचा, ते कमी करा थोडं बोलताना. गेन ट्रबल शार्प असा कडक आवाज आला पाहिजे मॉनिटरचा. हेल्प पुढून जास्त आवाज येतो असं, हिथून सोडा असं. आणि गाव लहान पण कीर्ती मात्र महान, असं हे आपलं काळवाडी गाव. मनालाच वाडी पण शितीपेक्षा कमी नाही. आमचे थोरांदळेचे आमचे बाळासाहेब दादा आलेत बघा, माझ्या खूप दिवसापासून प्रेम करतात. म्हणायला फक्त वाडी, पण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ज्या योजना नाहीत, वाचनालय चांगल्या चांगल्या गावामध्ये नसते. आणि वाचनाला नाव बी सुंदर दिले, जय हरी वाचनालय. आणि 2004 पासून ही संघटना कार्यरत आहे. गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण पिढी, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील मंडळींनी एकत्रित येऊन गावची ही जडणघडण, गावचा विकास, कार्यक्रमातीच हे सुंदर मंदिर, नवीन मंदिराचं काम चालू, कार्यक्रमाचं ते इतकं तंतोतंत नियोजन आहे. अगदी उतरल्यापासून तिथं सन्मान, पार्किंगला रेषा, पूर्ण महाराजांचं स्वागत, भजनी मंडळींचं स्वागत, म्हणजे एखाद्या शासनाच्या मंत्र्याच्या आगमनाचा जसा नियोजनबद्ध कार्यक्रम असतो, असा शासनाचा कार्यक्रम आहे का काय असं तो. आणि संकेत भाऊ, तुम्ही एवढा कार्यक्रमाला कश लावला, एवढा भरगतचा समाज, एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. स्पष्ट सांगतो, आज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे असं वाटत नाही, एखाद्या मोठ्या गावचा सप्त्याचा रौप्य महोत्सव आहे का काय. एवढं सुंदर डेकोरेशन, एवढं सुंदर महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आपल्या या वाडीमध्ये आज संकेत भाऊंनी आणण्याचं काम केलं. आणि त्यांच्या निमित्ताने एकच या ठिकाणी प्रमाण सांगतो, मेळविली मांदी वैष्णवांची, सर्व वैष्णवांची मांदिली एकत्र झाली. आणि त्या निमित्तानं कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता विडवलं.
बाबांचं पुण्यस्मरण आहे. ते स्वतः हरिभक्त होते, माळकरी होते, आळंदी देहू पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते आणि पंढरपूरची वारी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. आणि आमच्या आजींच्या सुद्धा जवळपास 12 वाऱ्या म्हणजे तप वारी आजींची सुद्धा घडलेली आहे. अशा या वारकरी कुटुंबातल्या वारकऱ्याचं पुण्यस्मरण करताना आमच्यासारखे कीर्तन करायला विशेष आनंद होतो. कारण हरिभक्ताचं पुण्यस्मरण आमच्या वाट्याला हे आमचं बी भाग्यच आहे ना. आता आम्हाला बी लय तरातराचे पुण्यस्मरण वाट्याला येतं. परवा एक पुण्यस्मरण होतं, ते पिऊन मेलं होतं. मला काय माहिती कशी मेलं. मी अभंग घेतला याजसाठी केला होता. कीर्तन संपले तरी मला भेटले म्हणजे तो कशाने मेलाय माहिती का. म्हणलं आम्हाला तरी काय घरची खरी सांगत येत का. म्हणजे ते मेलाय तो वाईट कर्माने मेलाय. मग सांगण्याचा उद्देश तसं पुण्यस्मरण. आजचं पुण्यस्मरण याच्या जमीन आसमानचा फरक आहे. सुनील भाऊ सिस्टीम दादांची तुम्ही ऑपरेटिंगला आमचे नाशिकवरून आलेत. आमचे सुनील भाऊ त्यांचं बी सिस्टीम मध्ये महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे. आणि दुसरे बी सिस्टीम आले तुम्हालाही मनापासून धन्यवाद. दोघं मिळून चांगलं लावा जरा भेटलं. अशोक दादांचं जीवन अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर सुंदर संस्कार घडवले. आमचे संकेत भाऊ हे दिसायला तरुण आहेत पण दिसायला साधे दिसतात. पण त्या क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे क्षेत्र कोणतंही असू द्या पण माणूस टोकाला गेला पाहिजे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे कृषी त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या सहीशिवाय कोणी सुद्धा पुढे ढकलत नाही एवढा मोठा अधिकार त्यांचा आहे. आमच्या कर्जत मधले मोठमोठे व्यापारी ह्यांच्याकडे मीटिंग साठी वेळ मागते. संकेत भाऊ जरा आम्हाला तुमच्या कंपनीच्या जरा गोण्या वगैरे पशुखाद्य गाईचं जे असेल ते दिलं तर फार बरं होईल. म्हणजे असं महाराष्ट्र आणि कर्नाटकचे ते मॅनेजर आहे. परंतु आपल्या गावाविषयी प्रेम, आपल्या कुटुंबाविषयी आदर, मोठ्या माणसांविषयी प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची ही सुंदर भव्यता आहे. आणि अशी ही रत्न घडण्यासाठी आई वडील सुद्धा भाग्यवान असावं लागतात. त्याच वेळेस त्या वंशामध्ये चांगली रत्न घडत असतात. चांगली मुलं घडण्यासाठी सुद्धा आई वडील भाग्यवान असावं लागतात. आणि वडिलांचे आईंचे संस्कार जर तसे असतील तर पुढची पिढी आदर्श घडत असतो. म्हणून बाप असावा पण कसा असावा. जगी ऐसा बाप मुक्ती सजावा. या वंशामध्ये आदर्श विचाराची मुलं घडत असतात. अशा वडिलांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. शास्त्रास संत आजच्या दिवशी अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, पिंडदान करावं. दुपारी जी पूजा झाली ते पिंडदान कीर्तन चाले हे झालं. ज्ञानदान नंतर सगळ्यांना महाप्रसाद ते हे अन्नदान. हे का करायचं. पितृ मुक्त होण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. तुकोबारे सांगतात मी तुम्हाला सांगत ना मी सुद्धा ऋण फेडले. तुका फेडिता हे जगा सांगे आवले कोण, जगा सांगे आवले कोण
तुम्हाला सांगतोय या पितृणातून मुक्त होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. जन्म आहे त्याला मृत्यू हे प्रत्येकाला माहित आहे. बसणाऱ्यापैकी कोणाला माहित नाही मरण येणार नाही, प्रत्येकाला माहिती. नुसतं माहित नाही तर प्रमाणात सकट माहिती. ही उपजते नाशेन देहाच्या गावा आल्या जीर्ण वसर सांडीच्या नियाजासाठी केला शेवट तो भला देह जाईल जाईल शनोक्षणी हाचीन तुमच्या सगळ्यांचं पाठ झाले. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे सध्या हुशार आहे. तुम्ही काय कमी महाराज वाटा लावली नाही. आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानीत म्हणून तर माऊली म्हणले प्रभू तुम्ही महेशाची. बोलणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाठ आहे, गाणाऱ्याच्या अभंग पाठ आहे, बसणाऱ्याच्या गाठा पाठ आहे. ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे. म्हणजे असं होऊ शकतं काय ओढून घ्यायचं काम नाही. मला काय सांगायचंय तुमच्या सगळ्यांना माहित आहे जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू. पकवाज घेतला की गट्टा फुकट, पीटी घेतली भाता फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लरी घेतली टोपन फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिकणी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. एक म्हणला मला नको वाटतंय, तुला काय वाटतंय हिथं याला किंमत नाही, हिथं यमाला काय वाटतंय ह्याला किंमत आहे. तू जरी मरणाला विसरला तरी मरणाच्या खात्याचा अधिकारी तुला विसरत नाही. अजून किती आपण विसरलोय मरणाला. मरण आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश प्रत्येक. ठीक आहे महाराज, जन्म आणि मृत्यू हे जर बदलतच नाही आणि येणारा जर जाणारच होता तर देवाने येऊनच कशाला द्यायचा हा बी प्रश्न. काय गरज आहे आई बाप बहीण भाऊ प्रेम माया पुलकी जीवन संसारण परमार्थन गरजच काय. उत्तर आहे का जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही, इतका सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, थोडं जगा पण चांगलं जगा. त्याच्यामुळे तो बरं म्हणजे जायचंय तर सगळ्यांना का म्हणे एक मरणेची श्री उत्तमची उरे कीर्ती माने. उत्तम कीर्ती उरावी आणि अशी उत्तम कीर्ती आदरणीय अशोकदादांची आहे. कारण ते स्वतः वारकरी होते आणि हरिभक्ताचीच खऱ्या अर्थाने कीर्ती राहत असते. वैष्णवांची कीर्ती गायची साही 18 जणी चौहोवेदी. जेवढी कीर्ती मोठी तेवढा माणूस मोठा. कीर्तीच्या रूपाने माणसं या समाजामध्ये शिल्लक राहत असतात. आपल्याला डोळ्याला दिसणार नाही पण त्यांचे विचार त्यांची कीर्ती त्यांच्या संस्काराच्या रूपाने अजूनही बाबा आपल्यामध्ये आहेत असा भास आपल्याला होतो. याचा अर्थ गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा. माझी कीर्तीच्या रूपाने माणसं या जगामध्ये राहत असतात आणि अशी उत्तम कीर्ती आदरणीय बाबांची आहे. आणि त्यांच्याच विचारावर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा संपूर्ण परिवार हा मार्गक्रमण करत आहे. कोणत्याही वंशामध्ये हरिभक्त घडण्यासाठी एखादा मूळ पुरुष असावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात मी हरिभक्त वैष्णव वारकर आहे, माझी परंपराच वजनदार आहे. हरिहर पंत, सिद्धोपंत पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत, विठ्ठल पंत, मग ज्ञानोबा आहे. नाथ महाराज म्हणतात मी वारकरी झालो, माझी परंपराच वजनदार आहे. भानुदास महाराज, सूर्यनारायण, चक्रपाणी, मग नाथ महाराज. आज तुकोबारांचं प्रस्थान झालं. तुकोबारा म्हणतात मी वारकरी झालो, माझी पुण्याई नाही, माझी परंपरा वजनदार आहे.
माझ्या 8 पिढ्याचा परमार्थ माझ्या या असणाऱ्या परंपरेमध्ये आहे. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कान्होबा, बोल्लोबा, 8वी पिढी जगद्गुरु तुकोबा रे. 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीकीने भगवंता तुझ्या चरणाची सेवा करणं हीच माझी परंपरा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात परंपरेविषयी स्वाभिमान व्यक्त करतात. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या वडिलांची मिराशी या शब्दाचा अर्थ आहे वतनदारी किंवा परंपरा ठेवा. मिराशी गा देवा माझ्या वडिलांची. वडील नेमके कोणते वडील महाराज? वडील किती असतात? जन्म देत तोच वडील आहे का? नाही. शास्त्रामध्ये संतांना सुद्धा वडीलच म्हणले. ये तो वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते. साधू संतांना सुद्धा वडीलच म्हणले. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. दोनही वडिलांविषयी तुकोबारा स्वाभिमान. जन्म देणारे वडील त्यांच्याविषयी आणि साधू संतांनी जी परंपरा निर्माण केली त्याही वडिलांविषयी मी परंपरेविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्यांनी कोणती सेवा? तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वाडवडिलांची वाडवडिलांची परंपरा आहे. आणि म्हणून आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते सुद्धा वारकरी होते. त्यांच्या जीवनामध्ये तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगाची सेवा घडली. आणि म्हणून त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ असा सुंदर कार्यक्रम होते. श्राद्धाला एवढं कीर्तन आणि हे ते एक सांगता फक्त पैसा असला म्हणजेच असे कार्यक्रम होतात की चूक आहे. हे कार्यक्रम करण्यासाठी फक्त पैसा लागत नाही. असे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळीज नसते. हे कोणाचं एक काम नाही. हे गायक वादकन एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन 7 ते 8 महिन्यापासून हे सर्व मंडळींच्या संपर्कामध्ये आहेत. एवढं सोपं नाही. हे भजन पूजन करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवान दागडी भजन पूजन, भाग्यवान दागडी भाग्यवान धावणं नाही. ह्याला लय घासावी लागेल. सूर्यवंताला एवढं सोपं आहे. जिंदगी गेली काय कायचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं. त्या बाबा तुझ्या नादाने माझा विसरलं पण तू नाही शिकला. तू
घरघाट, तो पिठीचा भाता फोडला, पकवानाची शाई पडली, पिण्याच्या तारा फोडल्या, तो टाळात बोट गवून घेतली. तू कोणच्याच कामात, तू फक्त वदनी कवळ घेता तरी बस की बात नाही. एवढं सोपं आहे का? पिठी कटीने सुळावरील आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाटप आहे. हे भाग्यवान माणसाचे लक्षण आहेत. हा भाग्यवंतच असा कार्यक्रम करू शकतो. जिथं संस्कार आहे तिथंच पुण्यस्मरण. नाही तर काही काहींचे 10वे सुद्धा होत नाहीत. आपण पाहतोय रोज टीव्हीला पेपरला आपण बातम्या ऐकतोय, पाहतो किती समाजाविषयी इतकी माणसाची विचाराची पातळी खाली गेली की नावच काढू नका. अरे जन्म देणाऱ्या आई वडिलांविषयी सुद्धा प्रेम राहिलं नाही. मागल्या 2 महिन्यापूर्वी सत्य घडलेली घटना. बापाने जीव तोडून पोराला शिकवलं. पोरगा अमेरिकेमध्ये गेलं शिक्षणासाठी. ते शिक्षणासाठी तिकडे गेलं. शिकता शिकता नोकरी लागलं. त्याने तिकडेच लग्नाचं प्लॅनिंग केलं. तिकालीच मंडळी केली पांढरी. आपला कलर चॉकलेटी बरं का. भारतातली माणसाला गोरी नाही तर काळी नाही. आपला कलर मीडियम मध्ये आहे. त्यांनी मंडळी केली पांढरी. त्याला 2 पोरं झाली. ती झाली तांबडी. बापाला माहितच नाही. बापाला वाटलं अजून पोरगा शिकवतोच. 7 वर्षानंतर ब्रॅड घेऊन ती पोरगा परत महाराष्ट्रात आलं. म्हातार बसलं होतं सोसायटीमध्ये पेपर वाची. ते उतरलं. त्याच्या मागं मॅडम, ते 2 पोरं. म्हातारा म्हणलं कोण आहे? सुनबाई. अरे मिस कॉल तरी द्यायचं ना, तू लग्न केलं. अरे जन्म देणारा बाप आहे ना मी. की तुझं जीवन निर्माण करण्यासाठी मी माझं जीवन जाळलं. तू साधा फोन सुद्धा नाही, मेसेज सुद्धा नाही. म्हातारा म्हणलं जाऊन द्या, पोरं झाल्यावर तरी सांगेन. मग जाऊ ती तांबडी 2 बघितली का? म्हातारा पुरा हात पाकला. मी केलं काय झालं काय? महिनाभर पोरगं राहिलं गेलं अमेरिकेत निघून. 2 महिन्यात म्हातारा खचून खचून गेलं. स्वाभिमानी माणसं काही सहन करते, पण त्यांच्या वरमाव जर ठेच लागली ना ती सहन करीत नाही. माय बाप त्यांना शिव्या देते ती गप बसणार, पण वरमाव का गाव बसला ते खचलं. त्याच्या स्वाभिमानाला ठेच लागली. खचून खचून म्हातारा तर आऊट. गावातल्या 4-5 जणांनी अमेरिकेला फोन केला. म्हणजे म्हातारा मेले, त्यांचा विधी उरकायला या. त्यांनी तिकडून सांगितलं मी येऊ शकत नाही. जन्म देणारा बाप. अरे गावातले पोरं म्हणले तुला लगेच सुट्टी भेटत नसेल तर आम्ही बर्फामध्ये त्याचं प्लेट ठेवतो, 3 दिवसांनी का होईना पण ये. तो म्हणला मला येण्याची इच्छा नाही. तुमची लई इच्छा असेल तर अंतयात्रा काढा आणि व्हिडिओ कॉल करा. मी व्हिडिओ कॉलच्या द्वारे त्याच्यामध्ये सहभागी होतो. काय शोकांतिका ह्या सत्य घटना ह्या गप्पा नाहीत. हा एक परिवार वडिलांविषयी ते मात्र प्रेम नाही. आणि दुसरा आमचा आजचा हा परिवार आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यासारखा कार्यक्रम आयोजित केला. माझा भाग्यवंता घरी भजन पूजन म्हणून असा कार्यक्रम होत असतो. नाही तर हे प्रेमच राहिलं नाही सध्या इतक्या अवघड परिस्थितीत. आणि पुण्यस्मरण करणं, वडिलांची पुण्यतिथी करणं ही आपल्या शास्त्रामध्ये, परंपरेमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये त्याला इतकी मान्यता आहे. लांबचा पुरावा सांगत नाही. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. हा तुकोबारांच्या चरित्रातला आपल्या वारकऱ्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा. तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न केलं. आधी दिवूतलं श्राद्ध सांगतो, मग काळवाडीतलं सांगतो. ऐका, तुकोबारांचे वडील बोललो ग मला निष्ठावंत वारकरी. म्हणून तर तुकोबारे म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी तुझी चरण शिवा पांडुरंगा. ते वारकरीच होते. आणि त्यांचं पुण्यस्मरण लांबून बोलले तुकोबारांचं जिजाबाई साहेबांचं जेवण चालू. आणि जेवण करता करता जिजाबाई साहेब तुकोबारे म्हणतात महाराज 2 दिवसावर आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे. माझी तुम्हाला विनंती, अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न करा. पुण्यतिथी कोणाची? सासरे बुवाची. आनंद कोणाला? सुनला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्या दारापुढे टाळ वाजवतो. तुकोबारे म्हणे काळजी करू, मोठा कार्यक्रम करू. रामेश्वर शास्त्रींचे कीर्तन 14 टाळकरी. आज जसे सगळ्या क्षेत्रातील माणसं इथं उपस्थित आहे असे रती महारती लोकांना तुकोबारे निमंत्रण दिले. भव्य कार्यक्रमाचं नियोजन. पण अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी तुकोबारांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबारे पहाटे उठले, इंद्राणीवर गेले, काकडा सुरू केला. आणि काकडाचा रंगात आला की आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे हे तुकोबारे विसरूनच गेले हो. आणि काकड्यामध्ये ताकद आहे, विदेही अवस्था प्राप्त होते. म्हणून आता आज प्रस्थान झालं. दिंडीमध्ये बाकीचं भजनच नाही, फक्त काकडाच. आणि वारकरी काकड्याच्या चाली ऐकावत आमच्या भगुरे गुरुजींच्या मुखातून ऐकाव. त्यांची एक चाल गाजली.
सुरुवात केली की पहाट्यासारखंच वातावरण होतं, मंगलमय वातावरण. काकडे ते सामर्थ्य काकडा तुकोबऱ्या सुरू केलं. आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे हे तुकोबऱ्या विसरून गेले. तसेच भंडारा डोंगरा गेले. रोजचा नियम होता ना, स्नान करायचं आणि डोंगर गाठायचं. आपल्या दारात आपण मंडप ठेवून वारकरी आले तर ह्याची तुकोबऱ्यांना लक्ष नाही, गेले भंडारा डोंगरावर. तुम्ही म्हणता ना वडिलांची पुण्यतिथी विसरले असं कुठं लेख असतो का? जाऊ ते लेख नंतर का अगोदर संत आहे. संतांची अवस्था आज व्हायचा गोटे आठवायची नाही. आज तो ऐसा जाण्याचे देह उदास आणि देहबान विसरून जर भजन होत असेल तर समजाचं परमार्थात ऍडमिशन पक्क झाले. नाही तर मग असंच बिगर ऍडमिशनचा खेळ चालू म्हणायचं. देहबान विसरून भजन विदेह अवस्था प्राप्त झाली. गेले भंडारा डोंगरावर. जिजाबाला टेन्शन आलं, महाराज कधी येणार, स्वयंपाक कधी व्हायचा, वारकऱ्याला सुरुवात झाली. आता विचार करा, एवढा मोठा कार्यक्रम मालकच गायब झाले तर कसं काय नियोजन लागण हो? हा प्रसंग माझ्या पांडुरंगानं बघितला आणि देवाने विचार केला हीच खरी वेळ आहे आपल्या डोक्यावर जे ओझ आहे ते कमी करण्याची. तुकोबरे डोंगरावर गेले, देवाने विठवून दंदिशने उडी टाकली. तुकोबऱ्यांचं रूप धारण केलं, डायरेक्ट देहूमध्ये प्रवेश केला. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती नाही लाजत असे भक्ताचे घरी कामी न सांगत न सांगता काम कर. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार, मिळते का माणसं कायच मिळते. एका पोरला की शेठजीकडे 50,000 महिना ठेवला. शेठजीने सांगितलं सगळी कामं नीट करावं लागते. ते मला मी कामं नीटच करतो पण माझ्या बी 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागते. म्हणजे बोल, माझी पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं, दिलं. दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. झपकाय पाहिजे, उठलं की गिळीतून गिळलं की मुर असं. म्हणजे काम कधी करणार आहे? म्हणजे पैसे देऊन माणसं काम करणार. देव भक्ताच्या घरी फुकट काम करतो. कुठं काम केलंय? नाथबाबांच्या घरी केलंच ना काम फुकट आणि अजूनही करतो. प्रत्येक भक्ताच्या घरी लाजत नाही. देवाना तुकोबऱ्यांचं रूप धारण केलं. बैलगाडी झुकली, त्याच्यात किराणा माल, गावाला अन्नदाने, देहू नगरीत प्रवेश केला तुकोबऱ्यांच्या रूपामध्ये. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळे फिरायला लागले. हे पारावलेले भयानक असतात बरं का. ही भगे मंडळी नुसती चर्चा. ह्याचं असं झालं, अरे तुझं बघ ना, तू लोकांची चर्चा करतो. भयानक असते ते. स्वतः वारी करणार नाही,
दुसऱ्याला स्वतः माळ घालून घातली त्याची टिकून देणार नाही. एखादा गेला वारीला 10 लाख वारकरी माझ्या माऊलीचा सोहळा बघितलं, डायरेक्ट डोक्यात बदल होतोय म्हणे माणसाच्या वारी बघितल्या. परदेशातली माणसं सुद्धा आता वारीला उद्या प्रश्नाला येणार आहेत. माणसात बदल झाला आणि एखाद्याने घातली माळ आला गावात नाही, गावात गप मारा. मी तर म्हणतो गावात एखादा माळकरी झाला तर ग्रामपंचायतनं त्याचा जाहीर सत्कार केला पाहिजे. का एक चांगल्या मार्गाला लागला, खतड पेतडांच्या नादाने जिंदगीची बर्बादी केली होती. सोन्यासारखी मुलं होती, लक्ष्मी सारखी बायको होती, त्यांना पिऊन हानी होता. पण झालाय माळकरी, सत्कार करावा. सत्कार नाही त्याला टोचून बोलत्यात. आता काय माळण बुकान गंधन हरिपाटण काकडा आळंदी दिहोन पैठण. तो म्हणतो नसते घातली तरी बरं झालं असतं रे. कुठून दुर्बुद्धी सुचली ते इरीत पावा जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडताना वर आले म्हणतं पावताना गेले ना तो काढली ती निघत नव्हती. तुला उलट्या बुड्या कुणी घ्या सांगितल्या होत्या बाबा, ती गुतली होते ना कानात. म्हणजे अशी विचित्री माणसं ते समाज. आणि एक सांगतो ती चर्चा करणारीत ना की तोंडाव काय बोलत नाही पण महाग भयानक माणसं असतात. आणि निंदा चर्चा झालीच पाहिजे. निंदा कोणाची? निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपण रेंज मध्ये आलो. मूर्खाला चर्चेत गेला लोकांना. होय गुरुजी आहे का टायमिंग? नाही आपल्या माग. आणि ही महाग चर्चा करणाऱ्याला मी तर म्हणतो सरकारनं पुरस्कार दिला पाहिजे. कारण त्यांना पगार तर रुपया नाही ना आपल्या गैरहजेरीत आपला जे जे कार करतात सोपं काम नाही का? फार मोठी जबाबदारी पार पडतात त्यांनी. लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत ते माग चर्चा करणारे. आणि ते माणसं कशी ते ज्ञानोबांनी सांगितलं. लक्ष द्यायचं नाही. परमार्थ आपण आपल्या मस्तीत करायचं नाही. आणि आता इतका मोठा कार्यक्रमाच्या संख्येत भावनी केला. अन्नदान ज्ञानदान मंडप स्टेज गायक वादक पुष्पवृष्टी कशाचीच कमतरता नाही. आता एवढा मोठा कार्यक्रम केला तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण कशामुळे केला असं. अरे करू नको पण जळू नको ना. तुला आम्ही काय पावती बुक घेऊन आलोय का? तुला काय दिंडी? तू निवांत कीर्तन आहे. महाराष्ट्राचे सगळे रत्न मंडळी आले मस्तपैकी मेजवानी आहे. कीर्तन झालं परत भजन आहे ते श्रवण कर. अन्नदान आहे ते खाऊन जा. पण चर्चा करू नको ना. तसल्यांची संख्या जास्त वाढल्यामुळे खऱ्याला त्रास आहे. चर्चा करणारे भयानक असते. तिकडे लक्ष द्यायचं. आम्हाला सुद्धा काय घ्या कीर्तन करताना धोतर का मग काय बरं मड्या करू का? कोणता धर्म मातीत घातला आम्ही थोडाफार जगवतो जगू दे सुख. पण हे अनंत वाचाळ बरळ त्यांच्याकडे तुका म्हणे हास्य जन नाही गाणं तर येत आहे तिकडं. आपण आपल्या आनंदामध्ये गाये नाचे उडे आपुलिया आपण आपल्या आनंदात परमार्थ. चर्चा करणारे लक्ष द्यायचं नाही. तुकोबऱ्यांच्या बाबतीत तसं झालं. देवाने तिहूत प्रवेश केला पाराव चर्चा. आम्हाला एवढा किराणा मालून तुकोबाराने कशासाठी त्यांच्या दुष्काळात ते दुकान बंद केलेलं परत दुकान टाकायचं का काय म्हणले? किराणा माल आणला. दुसरा मला मूर्खा दुकान नाही म्हणले. वडिलांचं पुण्यस्मरण अख्ख्या गावाला अन्नदान आहे म्हणले. आणि तुकोबार आहे कुठं? भंडारा डोंगरावर. दिवस सगळं काम पार पडतंय. सगळा सोहळा पार पडला. वारकरी जेवायला बसले आणि कीर्तन सुरू झाल्यावर भगवंताचं म्हणजे तुकोबाऱ्यांचं कीर्तनात लक्ष नाही. बाकीचं नियोजन पाहुण्याचं नियोजन जेवणाची व्यवस्था. जिजाबाई म्हणली कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता रात्र कळत नव्हती. नाच तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्याच्या दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ती पळत पळत यायची म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या तुकाराम माहेरान असं संसारला चिकटून ठेवा. महिन्याला पुण्यतिथी घाली. म्हातारा फोटो पण हसत म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही तो जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत का?
म्हाताऱ्याला माझ्या वाटायचे माझ्या पुण्यतेला देव आले. तुकोबारांचे वडील बोललो ग महाराज त्यांच्या पुण्यतेला देव आले आणि आमच्या अशोकदादांच्या पुण्यतेला देव नाही का आले. जे ते कीर्तनाची आला, त्यांच्या पांडुरंग देवा, जे ते पांडुरंग, त्यांच्या पांडुरंग देवा. जे ते कीर्तनाची आला, त्यांच्या पांडुरंग देवा, त्यांच्या पांडुरंग देवा, माझे भक्त गाते जेते नारदाने उभा तेथे तयापाशी पांडवा परपला मी वसवाजी नाम घोष परवा करते माझा. जिथं भगवंताचा जय घोष आहे तिथं देव आहे. आज याही पुण्यस्मरण भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. देवाचा सुद्धा आशीर्वाद एवढा गोड कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळा सोहळा पार पडला. भगवंतानी जेवायला वाढलं, पात्र उचलले, भांडी धुतली. सकाळच्या सत्रात कीर्तन होतं. सकाळी 10 ते 12, संध्याकाळी 5-6च्या दरम्यान तुकोबारे म्हणतात हे भांडी वगैरे पोच करून आणतो आलो. हे तुकोबारे गावातून गेले आणि ते ओरिजिनल गावात शिरले. संध्याकाळी दिवस मावळले. तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं तिने आठवण करून दिली होती तरी भाषणामध्ये मला लक्ष नाही. फार अवघड आताच आहे बघा काय बोलन जिजाबाई. बरं पुण्यतिथी माझ्या वडिलाची होती, तिला आनंद होता मला लक्ष नाही. तुकोबारे नाराज अंत करणार घरामध्ये प्रवेश करणार. जिजाबाईनं घरातूनच आवाज टाकला थांबा. तुकोबारे म्हणे घरात बी घ्याय नका काय. महाराजांना बाहेरच उभा केला. आईसाहेब घरातून बाहेर आला आणि पंचारतीचं ताटण महाराजांची आरती सुरू केली. आरती तुकाराम स्वामी. तुकोबारे म्हणजे आरती सांगितलेलं काम ऐक नाही तरी सुद्धा आरती म्हणजे 100% आपली आरती मुद्दामून करते काय नको टोचून गपचूप बसा. आणि ज्याचं चुकले त्यांनी कमीपणा घेतला ना पती पत्नी भांडणच होत नाही बाबा. सोपं सांगतो ज्याचं चुकले त्यांनी सॉरी म्हणून पुढे झाला काय पेटायचं काम आहे. पती पत्नीची म्हणजे हे गाडीची चाके समजून घेण्याची भावना पाहिजे आणि गोड बोला. पण बोलणंच आपलं इतकं वाईट आहे. बोलण्याने संसार तुटले हो. एका मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते आणि डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले होय हो लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर तुमचं डोकं कोण दाबायचं. ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणला नाही तर मी सुखानं जगत होतो. पण मला दुर्बुद्धी सुचली, मी हळद फासून घेतली, मी याला जातो. आता इतकं टोचून मला कशा बिचारा माता मावलेली. अरे जरा गोड बोला. स्त्रियांमुळे तर आपला संसार टिकून येईल. आणि खरं सांगतो शेतकऱ्याचा 70% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तू म्हणता शेतकऱ्याची लक्ष्मी नौकरदाराची कोण आहे सरस्वती. आपण कशाला कोणाला नाव ठेवतात बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असते. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची भांडणं झाली नवऱ्याने ठोका टाकू ते फुसफुस करी रुसून जाती. खुरपणी कराय परत मागते. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते 1.5 तासात कसं काय त्यांचं ऐकून काय मग काय माझ्या शेतीचं नुकसान करत मग मरत करून दे काम. चिकाटी आतुरता आपल्या जे कडक टोपे आहेत ना यांच्या जेवढ. म्हणून तुकोबारांना सुद्धा असं म्हणावं लागलं की स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. म्हणून म्हणतात पाय लक्ष्मीचे. तुम्ही लक्ष्मीचा स्वरूप आहे म्हणून ती शे यावी सांगण्याचा उद्देश पती पत्नीमध्ये एक विचार स्वाध्यान वगैरे त्याबद्दल एक उभी देतात. न मुहूर्ता दोन्ही आकार घडील एकदी शरीर ते अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेत अंबिका. त्या पद्धतीने शंभू आहे तिथं अंबिका आहे. तसा एक विचार पती पत्नीमध्ये असावा. तुकोबारे म्हणले गप बसा. घरात गेले बसाय पाट्या काय पाठ पंचपक्वानाचं जेवायला ताट. तुकोबारे म्हणजे एवढी शेवा 100 किती काहीतरी झाले. जेवण करता करता जिजू आई साहेब तुकोबारे म्हणतात महाराज काय वडिलाच्या पुण्यस्मरणात तुम्हाला आनंद होता. दिवसभर तुम्ही किती पळापळ केली हाताला हात एका पाठ. तुकोबारा म्हणजे मी तर भांडरा डोंगरा होतो हे तर कोण आलो होतो. तुकोबाऱ्याच्या लक्षात आलं भगवंताने हे तर सगळा सोहळा पार पडला. पांडुरंगाला हाक मारली. मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो पुण्यतेचा सोहळा पार पडतो. दर्शन न देता परत रिटर्न. माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती तर देवाने उत्तर दिलं तुकोबारे तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. अरे जगाच्या बापाच्या डोक्यावर सुद्धा आमच्या तुकोबारांच्या परंपरेचं ऋण झालं का. तुझी चरण सेवा पांडुरंगा इतकी सेवा केली की देव सुद्धा ऋणी केला. मग महाराज देवाच्या डोक्यावर ऋण होण्यासाठी तुकोबारांच्या परंपरेने नेमकी सेवा काय केली. अभंगाच्या दुसऱ्या
अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय सेवा केली तुकोबारांच्या परंपरेने उपवास पारणे राखेला धारवण उपवास एकादशीचा उपवास पारणे म्हणजे द्वादशीला वारकरी मंडळी पारण सोडतात पार उपवास पारणे राखेला धारवंता म्हणजे संत महात्म्याने घालून दिलेली परंपरा जोपासली वेद मार्गी म्हणून गेले याची मार्गीच आणि त्याच मार्गाने चला मार्गी बहुत याची गेली साधू संतांनी जी वाट दाखवून दिली त्याच वाटेवर चालायचं आणि आता त्यांच्याच वाटेवर आपण चाललोय ना सगळ्या वारकऱ्यांना आता वारीचं वेळ लागले उद्या माऊलींचं प्रस्थान आहे लाखो समाज आजच आळंदीमध्ये मुक्कामाला काय आनंद आहे म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा पंढरपूरची वारी कशी करायची टाळी वाजवा टाळी वाजवावी उडी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट चालायची ही राखीला दार म्हणता आपण सगळे वार करीत तुकोबाई म्हणे भिकारी होईल पण पंढरीचीच वाट भिकारी पंढरीचा Oh,
होईना भिकारी पंढरीचा वारीकडे मला भिकारी कर पण वारी कर. आणि वारीत गेलो काय अवस्था आहे अहो मोठ्या मोठ्या घरची माणसं दिंडीत राव हायफाय पण जर वारीमध्ये समाविष्ट झालो आणि काचाच्या बंगल्यात राहणारा पालात झोपतो पण काचाच्या बंगल्यात सुद्धा त्याला गोळ्या खाऊन झोप येत नाही तर पालात तो निवांत जेवला की झोपतो माझा हा एक आनंद दुसरीकडे माझा. आता तर पाऊस काय जास्त काय वारकऱ्याचे हाल होते खालून पाणी जाते मांडी घालून बसता येत नाही दोन पायावर बसायचं हातात ताट घ्यायचं वार आलं तर सगळी माती त्या भातात पण तरी ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आहे काय एवढा आनंद. भिकारीच होतो पण आपण वारी पण भिकारी होण्यास सुद्धा तिथं आनंद इकडं हाय फाय इस्त्र्या करू करून गेलो अंग कापली आपली इतक्या कडक टोप्या कोयत्यासारख्या पण तरी आपल्याला इकडं आनंद नाही. पण वारीमध्ये गेलो माझा गस्ताले नाधी समाधी अवस्था प्राप्त होते देहभान विसरून मजे नाही. सगळे वारकरी पंढरपूरला चालेल. पंढरपूर कुठे आणि माझ्या परंपरेनं वारी केली या शब्दाचा अर्थ राखीला दारवंड आणि त्यांच्या परंपरेचा मी पायी केला भोगवटा आम्हा लागे. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी कसा भोगवटा सहन करतो हे आपण पाहू. ते भजनानंतर पाहू. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचं आहे. हाताने टाळी मुखानं नाम राहिलेल्या चरणाचा उर्वरित भावार्थ मोजक्या वेळेमध्ये पाहू. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हर घालण्यासाठी घरातले का उठले तिथे बरोबर हा हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. थांबणार विडोबार
काळवडेकरांनी एवढे हार माझ्या गळ्यामध्ये घातले, आता मला जिंदगीत कुठे हरकत करावी लागणार नाही. प्रेमाने घातले हार टाकत आणि सगळे हार झाल्यामुळे तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशीचा सुद्धा हार आणला आमच्या दादांनी. मनापासून धन्यवाद. हे तुम्ही आम्हाला हार घालता ही आमची योग्यता आहे का नाही माहीत नाही, पण तुमचं खरं ज्ञानोबर आणि तुकोबरांवर प्रेम आहे आणि त्यांच्या रूपात आम्हाला पण तुम्ही फक्त त्यांचे पायिक आहे, त्यांचे सेवक आहे, पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की आम्ही संप्रदायाचे पायिक आहे. आणि हे माझ्या ज्ञानोबर आणि तुकोबराने केला भोगवटा आम्हाला की त्यांनी भोगवटा सहन केला आणि त्याची फळ आज आपल्याला मिळतील. गुरुजी बोला आता वारकऱ्याला काय त्रास आहे? तुकोबरे जसं म्हणतात ना, केला भोगवटा आम्हाला. आपल्या साधू संतांनी ही परंपरा निर्माण होण्यासाठी अनेक कष्ट यातना सहन केल्या आणि नंतर आपल्यासारख्या या वारकऱ्यासाठी ठेवा निर्माण केला. तसं या ठिकाणी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी बाबांनी आपलं जीवन खर्च करून मुलांसाठी ठेवा निर्माण केला. केला भोगवटा आम्हाला. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहन करून परंपरा निर्माण करत असतो, त्याचं विश्व निर्माण करत असतो. बाप कोणासाठी कमवलं? बाप तरी जोडी पुराची एवढी आपुली कुरवंडी, जेवढं कमवलंय तेवढं दान देऊन एका एकी केला मेरा शेजारी कडे वागवणे बाहेर खाली. आणि जेवढं प्रेम आईचं असतं तेवढंच प्रेम वडिलाचं असतं. आईचं प्रेम हे डोळ्याला प्रगट रूपाने दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. आणि वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात. आई कृष्ण करो कष्ट करो
घेतो बापाच्या बनेला 25 छत्र पण नवीन घेत नाही. तुम्हाला समाजामध्ये मोठं करायचंय, मी माझ्या खर्च करू कसं जमल? स्वतःच मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात. अरे पण माते आली गेली तुमचा बाप परत दिसणार नाही, तोपर्यंत त्यांची सेवा करा. पाहिल्याच्या नंतर केलं. तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर जिनं तुमच्या 9 महिने प्रेम केलं तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वर सुद्धा आईचा आत्मा जाणतात, तिला आई असं म्हणतात. अरे दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईने रक्ताचे 5 थेंब गाळले. 4 वर्षाच्या आईचं दूध प्याला, त्या दुधाची जरा जाण ठेवा. शिरावर बसले. तुम्ही बाहेरून फिरून आले, आई जेवली का? बाबा तुमची तब्येत ठीक आहे का? 2 शब्द प्रेमाने गोड बोला. आई आता गावात सांगते, माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे. छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामान्य त्यांचा जीव जाणार. श्राद्धाला कीर्तन का करायची? गेलेली माणसं परत येणार नाहीत, पण ज्यांना आई वडील आहेत त्यांनी निस्वार्थ भावनेने आई वडिलाची सेवा हितनं पुढे करावी. हे वैचारिक परिवर्तन घडावं यासाठी हा धर्म मंडप आहे. माझा परिवर्तन घडलं पाहिजे. आई वडिलाची सेवा करा. चालतं बोलतं तब्येत माय बाप केवळ काशी, तेने न वजावे तीर्थाशी. एक आई 4 मुलाला सांभाळते, पण ती 4 मुलं मोठी झाल्यावर एक आईला सांभाळू शकत नाही. महाराष्ट्राची शोकांतिका आहे. वृद्धाश्रम निर्माण होणं महाराष्ट्राची प्रगती नाही, महाराष्ट्राची अधोगती. मायबाप आई वडिलाची सेवा करा. आणि अशी सात्विक विचाराचे हे कार्यक्रम घडल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं. आणि म्हणून छत्रपतींचे आपण मावळे आहोत, त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे. आपल्या वडिलांवर किती प्रेम असावं माझ्या छत्रपतींकडून शिकावं. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर छत्रपती हसले नाहीत, रडले. आणि आईने विचारलं का रडतो? तर छत्रपती म्हणतात, मी तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं. एवढा मोठा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी तुझ्या कंपळचं कुंकू माझे वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता. महाराष्ट्राचा राजा होता, पण आपल्या वडिलांना विसरला नाही. आणि त्यांच्या आपण मावळे बनवून घेतो. आई वडिलाची सेवा करा. आणि त्यांच्याच असणाऱ्या राष्ट्रातले आपण माणसं आहेत. आपली पंचकृषी काय सामान्य आहे का? ज्या भूमीनं छत्रपती शिवाजी महाराज या जगाला दान दिले, अशा जुन्नर तालुक्यातले शिवनेरीच्या पंचकृषीतले आपण माणसं आहेत. त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आणणं ही काळाची गरज आहे. आणि छत्रपती कुणी घडवले? जसं म्हणतात ना, शुद्ध बेजा पोटी खळे रसाळ गोमती, तसं छत्रपती कसे माझी जाऊने माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा जिजाऊने सुंदर शिवाजी राजा आनंद
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी आणि जिनं आशीर्वाद दिला ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. आणि कशी होती माझ्या छत्रपतींची तलवार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आमच्या आलेल्या संख्येत भाऊच मला म्हणले कीर्तनात काय नाही झालं तरी चालेल पण तेवढी तलवार बाहेर काढा म्हणले. मी ते ऐकायची आमच्या गावकऱ्याची लई इच्छा. महाराष्ट्रामध्ये गाजले सांगण्याचा उद्देश शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. पण अभिमान होता या मावळ्याला महाराष्ट्राच्या माती. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसे कष्ट केल्याशिवाय माणसं मोठी होत नसतात. आज हे एवढं वैभव या बागल परिवाराकडे आहे पण हे शून्यातनं विश्व निर्माण होत असतं. आणि अनेक कष्टाचा सामना करून आमच्या बाबाने हे विश्व निर्माण केलं. आज आमचे संकेत भाऊ हे मॅनेजर आहेत पण कष्ट आहे साधना. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास देव फुकट कोणाला येत नाही ना. घामच गाळा लागतो. साधनाच करावं लागते. असाध्य ते साध्य करीत असाध्य कारण अभ्यास होता म्हणून आपल्या बाऱ्याकडे सर्वतच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख क ख पण खायच्या त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हा ना मग कष्ट करा क मग खा म्हणून ख. बाराकडे नीट ऐका बरं का. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. घ लगेच घसरगुंडे. घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च
चमच्याला चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावून पुढे गेल्या बंगार येते त्याने तर गावचं वाटोळ केलं. ही चमचे तोंडावर गोड बोलायचं, मागं काड्या करायच्या. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून शिवाजी महाराज कोणाचा चमचे नाही. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणजे आपली एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. छत्रपती ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. हा सध्या नवीनच रोग आलाय, जळका रोग आलाय, सगळीकडेच येते. त्याचे लक्षणं सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. त्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 200 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत असेल. त्या गावाचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबरण, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे आणि त्याच्यात बरेच प्रकार आहेत. काही इंजेक्शन आहेत, काही सलाईनचे औषध आहेत, काही गोळ्यात जळक्या रोगावल्या फक्त सुरुवातीच्या प्राथमिक उपचार गोळ्या सांगतो. तो काम म्हणे चित्त करारे निर्मळ, ही पहिली गोळी. त्याच्यावर नाही फरक पडला तर मोकळे मन रसाळवाणी. मन मोकळं ठेवा, चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का, आपल्या परिसरातला गाय काही वाटत काही कीर्तन आवाज बदल झाला. एखाद्याने बिझनेस टाकला, करा ना सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. तांगड्या ओढू नका, तांगड्याला धरून जगा, जळू नका. आयुष्यात कधी कोणा जळाला नाही. देवसर त्याची झाडा जडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकटाला डगमगू नका. मोठं झाल्या ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाहत, तरबेज व्हायचं थकू नका. यश मिळून पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. धाडसे जरी झालं तरी नम्रता सोडू नका. एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. सगळीच एकदा सांगितले लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो तो गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते, त्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काय, कष्ट. म्हणून ज्ञानोबा सांगता, म्हणून अभ्यासाचे काही सर्वदा दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यासी अभ्यास होणे गण पारदा मग ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष. जे कष्ट साधना केल्याशिवाय माणसं मोठी, ते शून्यातून ही माणसं मोठी झालेली असतात आणि त्यांच्याच विचारावर असणारा हा संपूर्ण बागल परिवार या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. म्हणून केला भोगवटा अंबालागी तुकोबऱ्या देवाशी संवाद करता भगवंता. माझ्या 8 पिढ्याचा परमार्थ एवढी सेवा केली आणि एवढी सेवा करून जर तुम्ही मला जर तुमच्या चरणाजवळ जागा देत नसाल तर माझ्या सेवेचा उपयोग काय झाला. अभंगाच्या शेवटच्या भगवान
वंश परंपरा मी तुझा पायक सेवक आहे, तुझा दास आहे. एवढी सेवा करून जर चरणाजवळ जागा नसेल, मला लांब ढकलताना तेव्हा तुझ्या मनाला कसं काय होतो का? मोकलेता लाज गवळी असा भंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या समस्त बागल परिवाराने केल्या. परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची, आपल्या गावातल्या माणसांची, या मातीची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी या परिवाराला आमच्या संकेत भावना भगवंतानं उदंड असं आयुष्य आणि बळ द्यावं अशा ठिकाणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आपणही या ठिकाणी असा पावसाचा कालावधी असून सुद्धा वेळात वेळकान उपस्थित झाला, तुम्हाला मनापासून धन्यवाद. अगदी 5 मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा गावात होत नसतात, त्याच्यामुळे कृपया 5 मिनिटं कोणीही गडबड करू नका. सगळे संयोजक मंडळी पुढचं नियोजन आपल्या या ठिकाणचं सांगतील. नंतर गोरे गुरुजी आणि आमच्या लारे गुरुजींचं सुंदर असं भजन या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचाही सर्वांनी आपण लाभ घ्यायचा आहे अशा ठिकाणी विनंती करतो. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या चरणी नतमस्तक. त्यांच्याच आशीर्वादाने हे सम्राज्याची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिर किती सुंदर आहे. ते सगळे आश्रमावरती आलेले आहेत. आमचे संकेत बहुत आले. आमचे दाजी तर काही 15 दिवसालाच फोन 15 दिवसालाच येत असे आमचे कामते दाजी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. कर्जतचे आमचे धांडेसर असतील, भाऊसाहेब नलवडे, हे सगळे उद्योजक मंडळी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या सगळे संलग्न जे मंडळी आहेत त्यांनी या कार्यक्रम संदर्भामध्ये विशेष आग्रह घेतला, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना विनंती, कधी आले कर्जतला तर नक्की या. आणि कर्जतला तुम्ही येता असाल नाही, तुम्ही आला तरी तुमचं पाणी कर्जतला येतं, बरोबर का नाही? तिकडलंच पाणी, तिकडे शिवनेरीचंच पाणी येतं. त्याच्यामुळेच आमच्या तिकडे सगळे हे मावळे म्हणजे कशासाठी कुकडीचाच कॅनेल आहे ना आम्हाला बी, तिकडं आमच्या गावाला सुद्धा कॅनेल आहे. हे काढलंच पाणी येतं. त्याच्यामुळे तुमच्यासारखेच हुशार माणसं आता सगळीकडे व्हायला लागले. हे काढलंच पाणी तिकडे येतंय ना. चांगला सदन बाग आहे, चांगले छत्रपतींची भूमी ओझर जवळ इथं आळेगावमध्ये आमचे रेड्याची समाधी, कोंडाजे बाबा डिहरे, असे सगळे साधू संतांच्या पदप्रशाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जत नगरीमध्ये परिपूर्ण झालेलं आहे. ज्ञानोबा तुकोबा यांची भव्य दिव्य मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, हजारो झाडे, अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. वाडीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे संख्येत 2 मिनिटं कृपया कोणी उठायचं नाही, सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर Devi